एक लक्षात ठेवा, फतेह खानाबद्दल वापरलेली युद्धनीती या अफजल खानास वापरायची नाही, कारण तो याबद्दल दक्ष असेल. योग्य, अगदी बरोबर. म्हणून खानाच्या बाहेरच्या छावणीवर आधी हल्ला चढवायचा. माणकोजी काका जी, तुम्ही उत्तर दिशेने तुटून पडावे. कान्होजी काका तुम्ही दक्षिण दिशा सांभाळावी. दोन्ही दिशेने हल्ले झाले ही खबर खानापर्यंत पोहोचली पाहिजे. आणि मागच्या बाजूलाही आपले खंद योद्धे ठेवू, जेणेकरून खानाला जावळीत शिरावं लागेल. आणि हा धुमाकूळ दिवसभर राहिला पाहिजे. म्हणजे खानाला कळणार नाही काय होते ते. बरोबर. दुसऱ्या दिवशी पहाटे आपण खानाला समोरासमोर भिडू आणि आखाडीवर आम्ही स्वतः असू. खानाला जावळीच्या रानातच पकडायचा, तरच तो हरू शकेल. हम हारने वाले नहीं है. ताकत कभी हारती नहीं. ताकत का दूसरा नाम अफजल खान. देखो, सीवा हमारी फौज पर चारों तरफ से हमला करेगा. चारों तरफ से? हाँ, फतेह खान पर दो तरफ से हमला किया था, लेकिन हमारी फौज पर चारों तरफ से हमला करेगा. लेकिन मैं भी अफजल खान हूं. और खास बात, अगर हम जावली में मुश्किलात में आ गिरे तो आधी फौज आगे से सीवा और उसकी फौज का मुकाबला करेगी और आधी फौज पीछे से सीवा पर हमला बोल देगी. सुभान अल्लाह. और यदि हम जावली में रुक गए तो सीवा उसका ज्यादा से ज्यादा फायदा उठाएगा. इसलिए हमने जो कहा है उतना ही ध्यान में रखना. हुजूर, बड़ी बेगम साहिबा ने आपको फौरन बीजापुर लौट के आने के लिए कहा है. क्या बकते हो? ये क्या बात हुई? मैं सीवा को यहाँ मारना चाहता हूँ और ये खलीता. देर न करना, तुम्हारा यहाँ इंतजार है. जल्दी लौट आना. सबकी एक राय पर पानी फिर गया. सीवा तू बच गया. बड़ी बेगम साहिबा, ये क्या किया आपने? ये क्या किया? आऊसाहेब, आऊसाहेब, काय झालं नेताजी? आऊसाहेब, आई भवानीच्या कृपेने संकट टळलंय. काय झालं? हिरानं खबर आणली. अफजल खानाला माघारी बोलवलंय विजापुराला. एक पापी तलवार शिवबाराजे आणि स्वराज्याच्या मानेला चाटून गेली असती, पण थोडक्यात राखलं. पंत, कंची बी तलवार शिवबांना चाटून जाण्याआधी आम्ही मध्ये आलो असतो. अहो, आम्ही का बांधावर बसलो असतो का? आम्ही बी मध्ये आलो असतो की. आम्ही पण मध्ये आलो असतो. आपण सगळेच सरसावून निघालो होतो. आम्ही पाहत होतो हे सर्व. अफजल खान आल्यापासून सर्वांची उलघाल, सर्वांची स्वराज्याची काळजी. तुम्ही सर्वजण स्वराज्याला जीव लावणारे, शिवबांच्या जीवाला जीव देणारे. आता अफजल खानासारखी कितीही परचक्र आली तरी तुम्ही ती भिरकावून द्याल याची खात्री आहे आम्हाला. पण काही म्हणा, महाराज साहेबांनी अगदी अचूक खेळी केली बघा. अहो, त्यामुळेच आपल्याला श्वास घ्यायला वेळ मिळाला. हो, पण आता याचा उपयोग आपला स्वराज्याचा पाया आणखीन मजबूत करण्यासाठी करूया. ते खूप गरजेचं. सैन्य संचनी ही झालीच पाहिजे. त्यासाठी आपण काही मजबूत गड किल्ले ताब्यात घेऊया. हो, आपण काही गडकोट ताब्यात घेऊ, आणखीन मजबूत होऊ, बळकट होऊ. अफजल खानासारखं संकट आपल्यावर चालून आल्यावर आपलं काय होतं हे आपल्याला आता समजलं. आपण आजूबाजूचे प्रदेश ताब्यात घेऊया. सुपे, कल्याण, भिवंडी, कोकणात मुसंडी मारूया. मारली मुसंडी आम्ही. हर हर हर
क्यों क्यों ऐसा क्यों किया आपने? हमें वापस क्यों बुलाया? हमें उस सीवा और जीजाबाई का सिर काट कर आपके कदमों में रखना था। ऐसा क्यों किया आपने? अपने गुस्से पे काबू रखो अफजल, शांत हो जाओ। ठंडे दिमाग से सोचो, कहां और किस जगह से हमें कम से कम नुकसान हो, ये बात समझने में हमारा ज्यादा मुनाफा है। क्या नुकसान होता हमारा? खैर, वो बात छोड़ दो अफजल, अब तुम्हें कनकगिरी की मुहिम पर जाना होगा। अल्लाह न करे हम वहां हार गए तो बहुत मुश्किल होगी। नहीं नहीं, अफजल है वहां हार नहीं, कभी नहीं। हमें जीत का इंतजार है। आपका हुक्म सर आंखों पर। इतने करीब जाकर भी मैं शाहजी की औलाद को मार न सका, ये बात हमेशा मेरे दिलो दिमाग में रहेगी। इजाजत। रुक जाओ अफजल, अफसोस न करो अफजल, तुम शाहजी के एक बेटे को मार ना पाए लेकिन दूसरे बेटे को मार पाए तो? शाहजी का दूसरा बेटा भी है संभाजी राजे, और वो आदिल शाही का मुलाजिम है, ये बात शायद तुम भूल गए हो। अफजल, तुम्हारे दिल में ही नहीं हमारे दिल में भी एक कांटा चुभता रहता है। क्या? सूरमा फराद खान की हार। तुम संभाजी को अपने साथ कनकगिरी की मुहिम पर ले जाओ और फिर लगा दो सुरंग जीजाबाई की शादमानी को। तो अफजल खान या कनकगिरीच्या मोहिमेत तुमच्या सोबत आहे। आबासाहेब, काळजी करू नका, आम्ही सावध राहू। सावध तर तुम्ही असताच, पण आमच्या सोबत जे काही घडलं त्यानंतर मात्र आबासाहेब, आपण नसताना आम्ही फराद खानला हरवलंच ना, त्याबद्दल आम्ही आऊसाहेबांच्या कौतुकास पात्र ठरलो। शिवबांनी तर आम्हाला रत्नजडीत कट्यारी पाठवली। आबासाहेब, बरं झालं आठवलं, आम्ही हा बिछवा तयार करून घेतलाय शिवबांसाठी। राजगडावर पाठवून द्याल? बिछवा? हो, त्यांनी फतेह खानाचा पराभव केला म्हणून त्यांना भेट। नक्की पाठवू आम्ही राजगडावर हा बिछवा, पण संभाजीराजे तुम्ही मात्र बिछवापासून सावध राहा। नांगीत विष भरून तयार आहेत ते। तो आम्हाला काही करू शकला नाही, शिवबांवरही त्यांची मात्रा चालली नाही, पण आता तो तुमच्यावर पाय ठेवून असेल। आबासाहेब, युद्धामधले डावपेच आम्ही ओळखतोच, पण माणसाचे डोळे फिरले तरी आम्ही त्यांचा रोख जाणतो। आपण निर्धास्त राहा। संभाजीराजे, आम्ही निर्धास्त आहोतच, पण आता कोणावरही विश्वास राहिलेला नाही, म्हणूनच असेल कदाचित। पण आयुष्यात पहिल्यांदाच आम्हाला असं वाटतंय की तुम्ही युद्धावर जाऊ नये। आबासाहेब, हो काय आहे? यांची उभी हयात रणांगणावर गेली, त्याने हे असं बोलावं? आणि मग हे का करताय? हे आभूषण देणारा शहाजी राजा आहे, आणि तुम्हाला युद्धावर जाऊ नको असं सांगणारा तुमचा बाप आहे। संभाजीराजे, ही मोहीम तुमच्यासाठी खूप जोखमीची आहे।
इथे तुम्हाला एक नाही तर दोन शत्रूंचा सामना करायचा. एक तुमच्या समोर असेल आणि एक तुमच्या बाजूला. चिंता करू नका आबासाहेब. यावेळी पाठीच्या ढालीखाली सावधपणाही बांधलाय. नमस्कार करतो. यशस्वी भव. येतो आबासाहेब. एकदा कडकडून मिठी मारा. जगदंब. आऊसाहेब, शिवबा, आबासाहेबांनी हा खलिता पाठवलाय ना, त्यासोबत दादासाहेबांनी आम्हाला एक सुंदर बिचवा पाठवलाय. फतेह खानावर फतेह मिळवली म्हणून आम्हाला खूप आवडला. काय झालं आऊसाहेब? हा खलिता आल्यापासून आपण फार चिंतेत दिसताय. कारणही तसंच आहे शिवबा. कोणतं कारण? अफजल खान तो आपल्या सुखाच्या वाटेवर दबा धरून बसलाय. संभाजी दादासाहेब कनकगिरीच्या मोहिमेवर चाललेत आणि त्यांच्यासोबत अफजल खान आहे. हो, मग यात काळजीचं काय कारण? तो तर संभाजी दादासाहेबांच्या बाजूने लढणार, समोरून नाही. समोरून लढत नाहीये म्हणूनच तर काळजी वाटते. मारेकरी जेव्हा आपल्याच कळपातला असतो ना, तेव्हा खरा धोका असतो. आणि त्यातून हा अफजल खान. ह्याचा भरोसा देता येत नाही. त्याची नियत खराब है शिवबा. ठीक आधी रात चारों दिशाओं से अचानक हमला बोल देंगे. चुपचाप दुश्मन को धर दबोच लेंगे. जरा भी शोर किए बिना उनके थाने पर हमला बोल देंगे. समझे? जी खान साहब. देखो ये इलाका है. मीनार खान, आप यहां से हमला करोगे और बाजी आप यहां से. जी. खान साहब, इस जंग में हम कहाँ हैं? संभाजी राजे, आप सबसे छोटे हो, इसलिए आपकी जान खतरे में डालने के लिए हमारा दिल नहीं करता है. पण फराद खानास पळवून लावलं तेव्हा आम्ही याहून छोटे होतो. भूल गए? भूलेंगे कैसे? सब याद है. ठीक है, अगर आप चाहते हो तो आप इस इलाके से आगे जाओ. यहाँ दुश्मनों की फौज की तादाद बहुत कम है. फिर भी अगर मदद की कुछ जरूरत हो तो हम खुद आएंगे. नजदीक हो ना. आप सिर्फ दाईं ओर से बाईं ओर मशाल घुमाइए. समझे? जी, येतो आम्ही. चला, संभाजी राजा तर निघाल. खान साहेब, चला आपण पण निघूया आता. जरूरत नहीं. संभाजी गया नहीं, हमने भेजा है. म्हणजे वहां दुश्मन की फौज बड़ी तादाद में है. अब संभाजी फंसेगा और जब वो मदद के लिए हमें मशाल दिखाएगा तो यहां से तोपों की आवाज बरसेगी. हिसाब बराबर. राणी साहेब,
बंगळूरवरून खलिता आलाय. काय लिहिलंय आऊसाहेब? तुमच्या दादासाहेबांचा पराक्रम लिहिलाय. संभाजी राजे यांनी कनकगिरीच्या युद्धात अतुलनीय पराक्रम केला. बंडखोर राजांना धूळ चारली. फौज अपुरी असतानाही मोठी लढाई जिंकली. संभाजी राजे यांच्या हातून 500 शत्रू मारला गेला. 15,000ची फौज त्यांनी पळवून लावली. आम्हाला तुमचा अभिमान आहे संभाजी राजे. आमचे दादासाहेब आहेत ते. परंतु जिजा राणी साहेब, आज हम बहुत खुश हैं। वजीर आदिल शाही, आज हम बहुत खुश हैं। वाह वाह वाह। जनसीन, बड़ी साहिबा, आपकी खुशी में तो हमारी खुशी है। अफजल सचमुच ताकत का दूसरा नाम है, साबित कर दिया उसने। जी बिल्कुल सही फरमाया आपने। ऊपर वाले, हमारी खुशी का चांद आज आदिल शाही परचम पर है। वल्लाह वल्लाह। दादासाहेब, अफजल खानानं जे करायचं तेच केलं. विश्वासघात, दगा. चा लाडका लेक आम्हाला सोडून गेला. त्याला अफजल खानानं मारला. शंभू बाळ, संभाजी, शाहजी का बेटा मारा गया। हमारा दिल आज आफरीन आफरीन है। यकीनन बड़ी साहिबा, बहुत ही खुशी की बात है। शाहजी बहुत हंसता था, अब कहो उसे हंसो और जोर से हंसो। और जीजाबाई, बहुत घमंड था ना उसे अपने आप पर। अब क्या करेगी वो? दोनों के चेहरे का पूरा नक्शा उतर गया होगा। हमारे दुश्मन के घर अंधेरा छा गया और पूरी आदिल शाही रोशन हो गई। पूरी आदिल शाही जगमगाने लगी। वाह वाह वाह। मगर बड़ी साहिबा, कहते हैं संभा के साथ छल हुआ, धोखा हुआ। जंग में सब जायज है। जी बड़ी साहिबा। अफजल खान हमारा लाडला, शाहजी का एक हाथ काट दिया उसने, अपाहिज कर दिया उसे। आम्ही खचणार नाही. डोळ्यातून अश्रूंचा पूर देखील येणार नाही. निजामाच्या दरबारात आपल्या पतीसह 4 मुलांची कत्तल झाल्यानंतर ते 5ही मृतदेह दौलताबादहून सिंदखेडला आणणाऱ्या म्हाळसाबाईंची लेक होत आम्ही डगमगणार नाही. पण एक दुःख मात्र जरूर. आमच्या काळजा शेजारी वाढलेला पुत्र तू आमच्यापासून हिरावून घेतलास. हे तू बरं केलं नाहीस आई जगदंबे. आता एक कर. आमचा एक मुलगा गेला, पण दुसऱ्या मुलाला शक्ती दे. एवढी शक्ती दे की तो अमानुष आदिलशाही संपे. शिवबांची सहाय्य करती हो. अफजल खानासारख्या नीच उलट्या काळजाच्या नराधमाला मृत्यूच्या खाईत लोटणारी तू वरदायिनी हो.
शिवबा, हा तुमच्या दादासाहेबांनी दिलेला बिचवा आहे. हा कायम लक्षात ठेवा. आणि लक्षात ठेवा तुमच्या दादासाहेबांना मारल्याचं कपट. आणि त्या कपटाबरोबर लक्षात ठेवा दगाबाज अफजल खान. आम्ही सगळंच लक्षात ठेवू. अफजल खान सुद्धा